जलगांव जिले में जिला परिषद स्कूलों की घंटी आज से बज गई है। आज पहले ही दिन शिवसेना मंत्री गुलाबराव पाटिल ने खुद बैलगाड़ी चलाकर नन्हे बच्चों को स्कूल छोड़ा। जलगांव के पालदी में मंत्री गुलाबराव पाटिल ने खुद एक सजी हुई बैलगाड़ी चलाकर पहले दिन छात्रों को स्कूल पहुंचाया। नए प्रवेश लेने वाले छोटे बच्चों को स्कूल ले जाने के लिए बैलगाड़ी को फूलों से सजाया गया था। सजी हुई बैलगाड़ी में गाँव से संगीत बजाते हुए और पटाखे फोड़कर बच्चों का जुलूस निकाला गया। मंत्री गुलाबराव पाटिल ने खुद बैलगाड़ी चलाकर बच्चों को स्कूल छोड़ा। स्कूल का पहला दिन होने के कारण स्कूल को गुब्बारों और फूलों के आकर्षक तरीके से सजाया गया था। स्कूल के प्रवेश द्वार पर बच्चों का फूलों की बारिश से स्वागत किया गया, जिसके बाद मंत्री गुलाबराव पाटिल ने सेल्फी पॉइंट पर बच्चों के साथ तस्वीरें खिंचवाई। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। या शाळेमध्येच आम्ही सगळ्यांनी शिकलेलो आहोत आणि या शाळेचं आमचं देणं लागतं। आज आमची जी प्रगती आहे शाळेमुळेच आहे, किंवा या गावाची प्रगती परिसर। या शाळेमध्ये बरेच लोक मोठे होऊन गेलेत। कोणी आमच्या गावामध्ये एक एसपी झालेत, एक ॲडिशनल एसपी झालेत, मी मंत्री झालो, कोणी डॉक्टर्स झाले, कोणी वकील झाले। ही शाळेचीच देण आहे। जिल्हा परिषद आगामी काळात ही शाळा आपल्यासाठी नक्की मानली जाते परिवारासाठी। हे बघा, शाळा हे देवाराच असतो, कारण की इथं न बोलणारा मुलगा बोलतो, इथं न खेळणारा मुलगा खेळतो, न चालणारा मुलगा इथं पळतो। त्यामुळे आई वडिलांनंतर सगळ्यात मोठं जर देवाचं स्थान असेल तर ते गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू आणि गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजे माझंच काय, माझंच नका, सगळ्यांचं तुमच्या सकट विचारा ना। तुम्ही रथडे खाल्ल्याशिवाय आलेच नाही शाळेत। त्यामुळे त्यावेळेस आमचे मार खायचो आणि मग आम्ही म्हणायचो चढी लागे छमाछम आणि विद्या येई घमाघम। इथली संख्या तशी कमी नाही आहे। पाळदी शाळेमध्ये 6 शाळा आहे। शाळेमध्ये जर आपण तपास केला तर जवळपास 2000च्या आसपास आमचे विद्यार्थी